जी आर हा दरवर्षीप्रमाणे तसाच्या तसाच आहे. त्या जी आरमध्ये काही बदल झालेला नाही. पण ज्या संस्थेला शासनाने निवड केली घेतलेली आहे त्या संस्थेने स्वतःचा एक बदल आणलाय. तो बदल असा की स्वतःची एक वेबसाईट केली आहे आणि QR कोड त्यांनी बनवलाय. आता हा QR कोड किती लोक स्कॅन करतील? आपल्याकडे गोविंदा खेळणारी खेड्यापाड्यातली म्हणजे लिटरली अलिबाग, पालघर आणि तिथपर्यंत आपण बघतो की आपली मुलं गोविंदा खेळतात. त्यात ह्या फॉर्ममध्ये असं आहे की 4 थराचा गोविंदा असेल तर तुम्ही टिक करा, 5 तर असेल तर टिक करा. आपल्याकडे 3 थराचे गोविंदे पण आहेत, नवीन नवीन शिकाऊ गोविंदे पण आहेत. जर ते पडले, त्यांना इजा झाली तर ते ह्याच्यात प्रोटेक्टेड दिसत नाही मला. आमचं एवढंच म्हणणं आहे की जर आपण गुरुपौर्णिमेपासून हे जी आर जर काढू शकत असाल म्हणजे यापुढे, तर आपण जास्तीत जास्त पोरांना जास्त वेळ देऊ शकू आणि ते प्रोटेक्टेड राहतील. पण आत्ता असं झालंय की आपल्याकडे दिवस उरलेत खूप कमी आणि खूप लोकांना ते खूप किचकट वाटतंय फॉर्म भरण्यासाठी. आमची मागणी एवढी आहे की दहीहंडी असोसिएशन ही जी संस्था आहे आमची, आणि आम्हाला ही संधी दिली पाहिजे की 1 विंडो सिस्टम करा. आम्ही सगळे फॉर्म घेऊ आणि तुम्हाला 5 दिवसात 1.5 लाख गोविंदांचा इन्शुरन्स काढून दाखवू. कारण की यापुढेही 2023ला जेव्हा 25,000चा आकडा होता तो आमच्या केलेल्या कार्यामुळे तो 75,000 पर्यंत पोहोचला आणि 2024ला आमच्या केलेल्या कार्यामुळे तो 1 लाख गोविंदांपर्यंत पोहोचला. आणि हे काम बघून शासनाने 1.5 लाख गोविंदांना विमा द्यायचे ठरवलं. तर आम्हाला काय म्हणायचं आहे की सगळी मेहनत करणार दहीहंडी असोसिएशन आणि त्या कार्याचं श्रेय जात आहे त्या कुठल्या तरी एक संस्था बनली आहे बोगस, महाराष्ट्र राज्य दहीहंडी असोसिएशन. या नावावरती पण आम्हाला आक्षेप आहे. कारण की हे नाव महाराष्ट्र राज्य म्हणजे लोकांना संभ्रम करणार आहे की त्यांना सगळ्यांना वाटतं की हे कुठली तरी सरकारी बॉडी आहे. तर मी हे तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्य दहीहंडी असोसिएशन ही आमच्यासारखीच एक धर्मादायक संस्था आहे. ही कुठलीही सरकार मान्य संस्था नाही. तर कोणी ह्याचं बली पडू नका. पॉलिटिकल प्रेशर वाढले त्यामुळे पॉलिटिक्स वाढले एका लोकसभामध्ये, त्यामुळे गोविंदा आयोजक ठीक आहे, परंतु गोविंदा जे आहेत त्यांना देखील खूप समस्यांना सामोरं जावं लागतं. कसं की पॉलिटिक्स आधी आपण प्रयत्न करायचो की खेळापर्यंत नाही आलं पाहिजे. यात 100% पॉलिटिक्स आलेलं आहे आणि ह्याचा फटका आमच्या सर्वांनाही पडत आहे. पण शासनालाही कळलं पाहिजे की चांगली बॉडी कुठली, KYC कोणाची चांगली आहे, म्हणजे कुठली संस्था ही बरोबर आहे आणि कुठली संस्था चुकीची आहे. आम्ही जाहीरपणे सांगतो की महाराष्ट्र राज्य दहीहंडी असोसिएशन ही बोगस संस्था आहे. बोगस पद्धतीने नाव घेतलेलं आहे. त्या संस्थेबरोबर काम करणं म्हणजे शासनाला येणाऱ्या टाइमात नक्कीच त्रास होणार. कारण की आम्ही हायकोर्टापर्यंत जाऊ आणि हे नाव कॅन्सल करायला लावू. आमची संस्थाचं पेपरवर्क बरोबर आहे, आमचं ऑडिट बरोबर आहे, आम्ही त्या क्षमतेचे लोक आहोत. कारण की आमच्याकडे सगळे गोविंदे रजिस्टर्ड आहेत आणि आम्हीच लोकांनी इन्शुरन्सचा आकडा हा 1.5 लाखापर्यंत नेलाय. तर तुम्ही आम्हालाही संधी दिली पाहिजे. काय वाटतं आता अवघे काही दिवस जे आहेत ते गोविंदाला उरलेले आहेत आणि अजून देखील विमा कवच जो आहे त्या गोविंदा पथकांचा आलेला आहे, त्यामध्ये अनेक टेक्निकल इश्यू त्यांना येत आहेत. जर ही प्रक्रिया पूर्ण न झाली तर येतात गोविंदाच्या दिवशी जे काय अडचणी असतील गोविंदाच्या दिवशी? तर हा भाग खूपच वेगळा. जसं आमच्या कमलेश सरांनी सांगितलं की आता आमच्या इथे नारळी पौर्णिमेला चोर गोविंदा असतो. त्या दिवशी खूप गोविंदे मोठे मोठे थर लावणार आहेत. म्हणजे 8 थरापर्यंत लोक विक्रम करतात. आपले जय जवान सारखे गोविंदे तर 9-9 थर प्रॅक्टिसलाच लावतात. आता जर अशा आपण वेळेत आलोय की आपल्याला लवकरात लवकर इन्शुरन्स देणं गरजेचं आहे. म्हणजे उद्या जर होत असेल तर उद्या देऊन टाका, 2 दिवसात असेल तर 2 दिवसात देऊन टाका. ह्यांना जमत नसेल, ह्यांनी आम्हाला संधी दिली पाहिजे. आम्ही 5 दिवसात 1.5 लाख मारू शकतो. तर आम्ही तीच विनंती करतोय की लवकरात लवकर जरा लक्ष द्या क्रीडा मंत्र्यांनी आणि हे आटपून घ्या. आज बैठक होती, विमा संदर्भात आणि सरकारला काय बघायचं? आज दहीहंडी बालगोपालांना जो विमा देण्यात येणार आहे त्या संदर्भात आज दहीहंडी असोसिएशन तर्फे आज मीटिंग लावण्यात आली होती. आपण पाहाल तर 1 महिना अगोदर ही दहीहंडी बालगोपाल हे प्रॅक्टिस चालू करतात आणि त्यांना हे विमा हे सरकारकडून मिळतात. गेल्या वर्षी आम्ही दहीहंडी असोसिएशनच्या तर्फे जवळजवळ 75,000 मुलांचा हा विमा सरकारतर्फे आम्ही काढण्यात आलेला होता. परंतु आपण बघाल की दहीहंडी असोसिएशन दरवर्षी सरकारला सांगते की ज्या असोसिएशनला तुम्ही पैसे दिले जातात ही बोगस संस्था असून आम्ही धर्मदाय आयुक्तांना सांगितलं की त्यांनी जो महाराष्ट्र राज्य गोविंदा असोसिएशन हे नाव दिलंय हे चुकीचं आहे. कारण आपण पाहाल तर सुप्रीम कोर्टाचाच आदेश आहे की कोणीही महाराष्ट्र किंवा असं हे नाव पुढे लावू शकत नाही आणि त्यांनी अनलिगल पद्धतीने हा नाव घेतलेलं आहे. या नावावर आमचा असोसिएशनचा ऑब्जेक्शन आहे. आणि आज त्यांनी जो फॉर्म काढलेला आहे, ऑनलाईन फॉर्म भरले पाहिजेत आणि त्याच्यावरती 2-2 ईमेल ID, 5 जणांची व्हॉट्सअप असे. पण मी सांगतो की ग्रामीण भागात जर तुम्हाला नेटवर्क मिळालं नाही मग त्या बालगोपालांनी काय विमासाठी वंचित राहावं का? तर ह्या ज्या त्रुटी आहेत ह्या सरकारने बंद कराव्या आणि याकडे क्रीडा मंत्र्यांनी तातडीने लक्ष घालून हे जे सोयीस्कर एक खिडकी योजना चालू करावी आणि त्यांना विमा बालगोपालांना देण्यात यावा.
अशी आम्ही दहीहंडी असोसिएशनच्या तर्फे आम्ही मागणी करतोय.